श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते. या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ 1 एप्रिलला आज सकाळी 7:06 झालेला आहे आणि समाप्ती उद्या 2 एप्रिलला सकाळी 7:48 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार हनुमान जयंती ही उद्या 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी झालेला आहे आणि म्हणून आपण हनुमान जयंती ही उद्या साजरी करणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते. हा दिवस हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा पवित्र सण हनुमानांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केली जाते. हनुमानचे भक्त या दिवशी त्यांच्यासाठी उपवास करतात आणि भक्तिभावाने हनुमानांच्या पूजेमध्ये मग्न राहतात. हनुमानांना रामाचे परमभक्त, समस्या निवारक आणि अमर मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात, जेणेकरून व्यक्तीला त्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते. आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार हनुमान जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. जीवनातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर होऊन प्रत्येक महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या हनुमान जयंतीला सकाळी 8 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. जितक्या सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हा दिवा लावला तर सोन्याहून पिवळं, कारण भगवान हनुमानांचा जन्मसुद्धा ब्रह्ममुहूर्तावरतीच म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी झाला होता आणि म्हणून त्याच वेळेमध्ये आपण हा जर दिवा लावला तर अतिशय उत्तम. परंतु एवढ्या सकाळी नाही शक्य झालं तर कमीत कमी 8 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावायचाच आहे. 8पर्यंत नाही शक्य झालं तर जास्तीत जास्त 9:30 वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा 100% प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. आपल्या महाशिवपुराणात हा जो उपाय आहे तर हा सांगितला गेला आहे आणि अगदी तोच उपाय मी तुमच्यासोबत व्यवस्थितपणे शेअर करणार आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी. या दिवशी आपण जे काही उपाय, ज्या काही सेवा करतो तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. कारण हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्येक मारुतीच्या मंदिरात, प्रत्येक घरामध्ये हनुमानांची पूजा चालू असते. बरेच जण बघा, कितीतरी लोक, लाखो लोक जे आहे तर ते हनुमान चालिसाचा पाठ करत असतात. त्यामुळे वातावरणामध्ये जी काही सकारात्मक लहरी असतात, जी काही सात्विकता असते तर ती प्रचंड वाढलेली असते आणि याच सकारात्मक वातावरणामध्ये आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आता जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी असतील, बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु पैसा आला की तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो. आपल्याकडे पैसा हा स्थिर राहत नाही. जिथे आपण 50 रुपये कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. पैशाला पैसा लागत नाही, लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही आणि अशावेळी आपल्याला अनेक पैशांच्या अडचणी येत असतात. इतरांकडून उसने पैसे घ्यावे लागतात, कधीकधी कर्जसुद्धा घ्यावं लागतं. आता मी असं म्हणणार नाही की हा उपाय तुम्ही केला
आणि लगेच तुमच्या पैशांच्या अडचणी ह्या दूर झाल्या. किंवा फक्त उपाय करायचे आणि कोणतेही कष्ट करायचे नाही. जर तुम्ही फक्त उपायच करत बसले आणि कष्ट आणि मेहनत केलीच नाही तर कधीच तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्या पाठीमागे परमेश्वर असतोच. निर्गुण स्वरूपात त्याला नेहमी मदत करत असतो. म्हणजेच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे. बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल, कष्ट करणारे लोक फार कमी असतात. खूप कमी कष्ट करतात परंतु खूप लवकर श्रीमंत होतात. त्यांच्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू असतं, कोणत्याही अडचणी येत नाही. आणि त्यासोबतच आपण आपल्या घरात प्रचंड मेहनत कष्ट करतो परंतु आपल्या आयुष्यामध्ये सतत अडचणी अडथळे हे सुरूच राहतात. का? कारण आपल्याकडून काही ना काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह जे आहेत तर ते कमकुवत असतात किंवा विशेष स्थितीवरती आपल्याकडनं काही सेवा उपाय जे आहेत तर ते केले जात नाही. म्हणून आपल्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे. कणकेचाच दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत आणि त्या कणकेचा पंचमुखी म्हणजे 5 मुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. 5 दिशेला 5 वातीतील अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. जर तुमच्याकडे बघा मातीची पंचमुखी पंती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी मातीची पंती घेतली आणि त्याच पंतीमध्ये 5 दिशेला 5 वाती लावल्या तरीसुद्धा चालेल. जर एवढ्या सकाळी कणकेचा दिवा तुम्हाला तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवासुद्धा घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीसुद्धा चालणार आहे. आता हा दिवा घेतल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात लावायची आहे. म्हणजे जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर त्याच धाग्याच्या तुम्हाला या 5 वाती ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी कलाव्याची वात लावून आपल्या घरात दिवा लावल्याने घरावर कधीही वाईट संकट येत नाही. त्या घरातील सर्व समस्या या क्षणात नष्ट होतात. म्हणून तुम्हाला कलाव्याची वात लावायची आहे. आता जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेलच तर अशा वेळी काय करायचं, 5 लांब कापसाच्या वाती घ्यायच्या. थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स करून वात जी आहे तर ती लाल पिवळी करायची आहे आणि ती वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शक्यतो मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर साधं तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे. आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. त्याखाली तुम्ही तांदळाचं आसन दिलं तरीही चालेल किंवा डायरेक्ट प्लेटमध्ये तुम्ही हा दिवा ठेवू शकता. आणि यानंतर हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हनुमानांची पूजा दक्षिण दिशेला करणे विशेष मानले जाते कारण ते त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आणि जेव्हा तुम्ही पंचमुखी दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावता तेव्हा घरातील आर्थिक अडचणी या संपूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा लावणार आहे तेव्हा त्या दिव्या लावताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला 4 लवंगा टाकायच्या आहेत. 4 लवंगा टाकल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि अडलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होते. आता हा दिवा तिथं लावल्यानंतरनं तुम्हाला तिथेच बसून हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करता तेव्हा सर्व संकटे दूर होतात आणि प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती आपली पूर्ण होते. तसेच तुमच्या घराजवळ जर हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. आता आपल्या देवघरामध्ये आपण हनुमानांची मूर्ती किंवा फोटो हा ठेवतच नाही. म्हणून आपण प्रत्येकजण हनुमानांची पूजा ही मंदिरामध्येच जाऊन करणार आहे आणि म्हणून तिथे हा दिवा तुम्ही नक्की लावा. जर दिवा लावणं शक्य नसेल तर मंदिराच्या बाहेर बघा 10 रुपयांना मोहरीचं तेल मिळतं. ते तेल तुम्ही त्या बॉटलमध्ये घ्या आणि मंदिरामध्ये जो दिवा चालू असतो ना त्या दिव्यामध्ये फक्त तुम्ही घेऊन गेलेलं तेल जे आहे त्या दिव्यामध्ये ओतायचं आहे. तरीसुद्धा त्याचं शुभफळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे, शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली आहे, शत्रूमुळे बघा तुमच्या महत्त्वाच्या कामात अडचणी येत असतील तर तुम्हाला उद्या अशा शत्रूंचा त्रास
दूर होण्यासाठी उद्या पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हा दिवासुद्धा तुम्हाला सकाळीच लावायचा आहे आणि तिथे झाडाखाली बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे, शत्रू जे आहेत तर ते दूर होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर उद्या तुम्हाला भगवान हनुमानांना 11 पिंपळाची पानंसुद्धा अर्पण करायची आहे. तर काय करायचं आहे, 11 पिंपळाची पानं घ्यायची आहेत. आता आपण पिंपळाच्या झाडाखाली गेले तर भरपूर पिंपळाची पानं खाली पडलेली असतात. त्यामुळे खाली पडलेलीच पानं तुम्हाला घ्यायची आहे. शक्यतो झाडाची पानं तोडू नका. आता ही पानं घेताना कुठेही फाटलेली, चिरलेली किंवा कट झालेली अशी घेऊ नका. चांगली पानं तुम्हाला घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला झाडाखाली गळून पडलेली पानं भेटलीच नाही तर दोन्ही हात जोडून या झाडाला विनंती करायची आहे की मी माझे कार्य सिद्ध करण्यासाठी, माझं कार्य करण्यासाठी तुझं पान जे आहे तर ते तोडत आहे अशी प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुम्ही पानं तोडू शकता. पानं घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायचे आहेत, कपड्याने स्वच्छ पुसून काढायचे आहेत, क्लीन करायचे आहे. आणि प्रत्येक पानावर तुम्हाला श्रीराम श्रीराम असा शब्द, असं हे जे नाव आहे तर ते लिहायचं आहेत. मग हे तुम्ही बघा लाल चंदनाने किंवा शेंदुराने तुम्ही लिहिलं तरीसुद्धा चालेल. आणि अशी ही 11 पानं जी आहेत तर त्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ आपल्याला मारुती रायाला अर्पण करायची आहे. असे म्हटले गेले आहे की हा उपाय करून ज्या काही आर्थिक अडचणी आहेत किंवा जो काही तुम्ही प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही तर हा उपाय केल्याने नक्कीच नशिबाची साथ मिळण्यास मदत होते. म्हणून हा उपाय ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून करावा. महिलासुद्धा हा उपाय करू शकतात. पुरुष, मुलं, मुली कोणीही हा उपाय करू शकते. फक्त स्त्रियांना, मुलींना मासिक धर्म असेल तर त्यांनी या दिवशी कोणतेही उपाय किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊ नका. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 चालू आहे, बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण नेहमी म्हणत असतो की माझ्या मागे शनीची 7.5 सुरू आहे, माझ्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येत आहे. जर अशी काही 7.5 जर तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना तर उद्या हनुमान जयंतीला फक्त मारुतीच्या चरणी कोरडा शेंदूर जो आहे तर तो अर्पण करा. आणि जी काही तुमची 7.5 आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. आणि मारुतीला बघा तुम्ही गुळ फुटाणे जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत. जे काही मोतीचूरचे किंवा बुंदीचे लाडू आहेत तर ते तुम्ही अर्पण करू शकता. तसेच घरामध्ये एखाद्या तरी व्यक्तीने म्हणजे प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीने उद्या हनुमान जयंतीला उपवास करावा. खास करून घरातील पुरुषांनी हा उपवास करावा. पुरुषांना शक्य नसेल तर स्त्रियांनी केला तरीही चालेल, परंतु घरातील एक तरी व्यक्तीने उपवास करायचा आहे. आता हनुमान जयंतीचा उपवास हा आजच करायचा आहे. आता ज्यांना माहीत नव्हते किंवा ज्यांच्या लक्षात राहिलं नाही त्यांनी उद्या 2 एप्रिलला उपवास केला तरीसुद्धा चालणार आहे. कारण ही पौर्णिमा तिथी 2 दिवस आहे. म्हणून तुम्ही आज किंवा उद्या उपवास जो आहे तर तो करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.